आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर उद्यापासून म्हणजेच 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होती आहे आणि पहिलाच वार श्रावण महिन्याचा हा शुक्रवार आहे. शुक्रवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात ही होणार आहे. बघा, श्रावणामध्ये जेवढं महत्त्व श्रावणी सोमवारला आहे तेवढंच महत्त्व श्रावणातल्या शुक्रवारला पण आहे. श्रावणातल्या शुक्रवारी देवीची उपासना केली जाते. त्याचबरोबर वरदलक्ष्मी व्रत केलं जातं. बऱ्याच महिला श्रावणातल्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रताची देखील सुरुवात करतात. त्यामुळे श्रावणातल्या शुक्रवारला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर श्रावणामध्ये जिवतीचं पूजन देखील शुक्रवारी केलं जातं. जिवतीचं पूजन म्हणजेच काय, तर आपल्या मुलाबाळांसाठी प्रत्येक महिला हे व्रत करत असते. या दिवशी जिवतीची पूजा केली जाते. आपल्या मुलांचं रक्षण व्हावं, आपल्या मुलीची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, त्यांच्या कामामध्ये कोणतं विघ्न येऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आयुष्य वाढावं, यासाठी हे जिवतीचं व्रत प्रत्येक महिला या श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी करत असते. त्याचबरोबर आपल्याला उद्या अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. श्रावणामध्ये जर तुम्ही अन्नपूर्णा देवीला श्रावणातल्या शुक्रवारी ही वस्तू जर अर्पण केली तर बघा, आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलतं. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्या नशिबात नाहीत त्या देखील आपल्याला आपल्या या पुण्यफळाने आपल्याला मिळू शकतात. आपण म्हणतो ना की आता माझा वाईट काळ सुरू आहे, माझं नशीब मला साथ देत नाही, मी खूप मेहनत करते किंवा खूप मेहनत करतोय पण मला तसं यश काही मिळत नाही, व्यवसाय आहे, खूप मेहनत घेतोय पण व्यवसाय नीट चालत नाही. तुमच्या पतीचा व्यवसाय असेल किंवा नोकरी आहे, त्यामध्ये त्यांना हवं तसं यश मिळत नाही किंवा हवा तसा मोबदला मिळत नाही. बघा, आजच्या जगामध्ये पैसा देखील खूपच महत्त्वाचा आहे, कारण पैसा असेल तरच बाकीच्या गोष्टी होतात. त्यामुळे आपली आर्थिक प्रगती होणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि बघा, मग जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील, आपल्याला आपल्या कष्टाप्रमाणे फळ मिळत नसेल, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा येण्यापेक्षा जाण्याचे मार्ग जास्त असतील, तर बघा, पैसा कधी येतोय आणि कधी जातोय हे देखील कळत नाही. आणि मग आपल्याला या गोष्टीचा त्रास होतो की बाबा असं काय घडतंय की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पैसा येतच नाही, किंवा एखाद्याला उसने दिलेले आहे, तो व्यक्ती काहीतरी त्याला कामासाठी हवे होते, यासाठी आपण दिलते त्याला, पण तो आता पुन्हा परत आपल्याला करत नाही आहे, किंवा आपल्या स्वतःवर कर्ज आहे. अशा अनेक समस्या असतात. तर बघा, जर तुम्ही या श्रावणातल्या शुक्रवारी अन्नपूर्णा देवीला ही वस्तू जर अर्पण केली तर अनेक प्रकारच्या अशा अडचणीमधनं, संकटांमधून आणि विशेष करून पैशाच्या अडचणींमधून आपली सुटका होते आणि चांगल्या प्रकारे आपली आर्थिक प्रगतीही होते. आपल्या कुटुंबाची, आपल्या पतीची, आपल्या स्वतःची, आपल्या मुलांची प्रगती ही चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे बघा, महिलांनी हे लक्षात घ्या, श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ही वस्तू तुम्ही नक्कीच अन्नपूर्णा देवीला अर्पण करा. महिलांनी अन्नपूर्णा देवीची केलेली सेवा कधीच वाया जात नाही. कारण का, बघा, प्रत्येक मुलीला तिची आई लग्न होऊन येताना तिच्याबरोबर सासरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती देत असते. याचं कारणच हे असतं की आपल्या मुलीने सासरी जाऊन अन्नपूर्णा देवी प्रमाणे सासरी तिने अन्नपूर्णा व्हावं आणि आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये, तिच्या संसारामध्ये कशाची कमतरता भासू नये आणि आपल्या मुलीचा संसार हा सुखी समाधानी व्हावा, तिच्या घरामध्ये अखंड वैभव, अखंड लक्ष्मी नांदावी, हीच त्यामागचे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच. आणि लक्षात घ्या, तुमच्याकडे जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल किंवा काही कारणांमुळे तुम्हाला लग्नामध्ये दिलेली नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती न विसरता श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये आणा.
खूप ते शुभ आहे, खूप पवित्र आहे. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायलाच हवी. बघा, अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती देवी आहे, म्हणजेच माता लक्ष्मीचं ते रूप आहे. आणि जर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्तीच नसेल तर बघा, हे चुकीचं आहे. आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे महादेवाची शिवपिंड पाहिजे, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण अन्नपूर्णा देवी साक्षात पार्वती देवी आहेत. आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असते त्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही. त्या घराची नेहमी प्रगती होते. त्या घरामध्ये ऐश्वर्य, वैभव, लक्ष्मी नांदते, अखंड वास करते. त्या घराला कोणत्याच प्रकारचं संकट जे आहे किंवा विघ्न आहे तर त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये असल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असते आणि त्या घरावर शिवकृपा देखील असते. कारण अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वतीचं रूप आणि जिथे पार्वती देवींचा वास आहे तिथेच भगवान शिवाचा देखील वास असतो. त्यामुळे बघा, लक्षात घ्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नसेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती, तुम्ही या श्रावण महिन्यात कधीही मूर्ती ती घरामध्ये आणा आणि दर शुक्रवारी ही वस्तू तुम्ही अन्नपूर्णा देवीला न विसरता अर्पण करा. आता बघा, तुम्हाला समजा श्रावणातल्या एखाद्या शुक्रवारी नाही जमलं, काही हरकत नाही. ज्या शुक्रवारी तुम्हाला हे जमतंय त्या शुक्रवारी तरी तुम्ही ही वस्तू अर्पण करा. आता भले तुम्ही शुक्रवारचा उपवास करत नसाल किंवा तुमच्याकडून शक्य नाही आहे श्रावणातल्या शुक्रवारचा उपवास करणं किंवा जिवतीची पूजा करणं किंवा इतर काही गोष्टी करणं, तर फक्त हे जरी तुम्ही काम केलं श्रावणातल्या शुक्रवारी तरी बघा, श्रावणाचं जे शुभफळ आहे, श्रावणी शुक्रवारचं जे शुभफळ आहे निश्चितच तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, आता उद्या श्रावणी शुक्रवार आहे. उद्या आपल्याला उठल्यावर आधी स्नान करून घ्यायचे आहे. महिलांनी ही गोष्ट लक्षात घ्या, स्नान न करता, आंघोळ न करता तुम्ही तसंच स्वयंपाक करणं हे चुकीचं आहे. तुम्हाला जर तशी सवय असेल तर ही सवय तुम्ही बदलून टाकायची आहे. आणि उद्यापासून, श्रावणी शुक्रवारपासून अशी तुम्ही सवय लावून घ्या की आपण आधी उठल्याबरोबर आंघोळ केली पाहिजे आणि त्यानंतर स्वयंपाक किंवा इतर कामं करायची आहेत. तर आधी स्नान करून घ्यायची, नित्य देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर बघा, आपल्या उंबरठ्यावर हळदीचं एक स्वस्तिक तुम्ही अवश्य काढा. दर शुक्रवारी काढलं तरीही चालेल किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा काढा. किंवा मग श्रावणातला शुक्रवार तुम्ही ठरवून ठेवा, या दिवशी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर ही गोष्ट जी आहे तर आपल्याला करायची आहे. आता काय करायचं आहे बघा, अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ करून घ्या. देवीच्या मूर्तीला दुधाने, पाण्याने, दह्याने, मधाने अभिषेक करून घ्या. एखाद्या तामणामध्ये मूर्ती ठेवून आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचे. ते शक्य नसेल फक्त दुधाने, पाण्याने अभिषेक केला तरी चालेल. आणि छान अशी कोरडी करून घ्यायची मूर्ती, स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, एक मध्यम आकाराची डिश घ्यायची, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, हळद कुंकू व्हायचं, त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. आता हे करत असताना आधी देवघरातला दिवा लावून घेतलेला असावा, धूप अगरबत्ती लावलेली असावी. प्रसन्न वातावरणामध्ये सेवा करायची आहे. प्रसन्न वातावरण जर असेल तर तिथेच देवी देवता आकर्षित होतात आणि तिथेच ते वास करतात. त्यामुळे वातावरण प्रसन्न करून घेणं महत्त्वाचं आहे. महिलांनी स्वतः आधी हळद कुंकू लावून घ्यायचं, हातामध्ये बांगड्या घालायच्या आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा करायची. सेवा करत असताना किंवा हा उपाय करत असताना काळे कपडे घालायचे नाहीत. तुम्ही लाल कपडे घालू शकता किंवा हिरवे, पिवळे घालू शकता, पण काळे आपल्याला वस्त्र जे आहेत ते घालायचे नाहीत. अशा प्रकारे काय करायची, मूर्ती जी आहे तामणामध्ये ठेवायची, थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर ठेवायचे. आता एका वाटीमध्ये तांदूळ, गहू, तूर डाळ, मूग डाळ, हिरवे मूग, हरभरा डाळ, त्याचबरोबर मसूर डाळ
अशा प्रकारे तुम्हाला सप्तधान्य घ्यायचे. तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीने हे सप्तधान्य घेऊ शकता. हेच घ्यावे असं काही नाही. जे अवेलेबल असतील ते तुम्ही सप्तधान्य घ्यायचे आहेत. अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या सप्तधान्याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक करायचा आहे. आणि हे धान्य देवीच्या खांद्यापर्यंत येईल एवढं तुम्हाला हे सप्तधान्य देवीला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला अन्नपूर्णा देवीला कमळाचं फूल आणि गोकर्णीचं निळं फूल जे आहे ते उद्या अर्पण करायचं आहे. हे लक्षात घ्या. कमळाचं फूल आणि गोकर्णीचं फूल हे माता अन्नपूर्णा देवीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे उद्या शुक्रवारी आपल्याला कमळाचं फूल आणि गोकर्णीचं फूल हे अर्पण करायचं आहे. यदाकदाचित तुम्हाला दोघांपैकी एकच फूल कोणतंही मिळालं तर ते तुम्ही अर्पण करा. आणि जर तुम्हाला दोन्हीही फुलं अवेलेबल होत असतील तर नक्की उद्या शुक्रवारी अन्नपूर्णा देवीला कमळाचं फूल आणि निळं गोकर्णीचं फूल अर्पण करायला विसरू नका. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा पुन्हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे आणि 11 वेळा ओम अन्नपूर्णा देवी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तिथे अन्नपूर्णा देवी समोर तुम्हाला फुटाणे आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. केळी ठेवायची आहेत किंवा कोणतंही फळ तुम्ही ठेवू शकता. शक्य असेल तर तुम्ही खीर बनवू शकता. आणि अशा प्रकारे असा हा नैवेद्य बनवून तुम्हाला काही वेळाने प्रसाद म्हणून सगळ्यांना तो द्यायचा आहे. नक्की या वस्तू तुम्ही अर्पण करा. आणि ती मूर्ती जी आहे अन्नपूर्णा देवीची दिवसभर तशीच राहू द्यायची सप्तधान्यामध्ये. दुसऱ्या दिवशी हे जे सप्तधान्य आहे ते तुम्ही एका डब्यामध्ये ठेवा आणि पुढच्या शुक्रवारी तेच वापरलं तरी चालेल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.